टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि लाखोच्या संख्येने भाविक आपल्या गुरुला नमन करण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। अनेक पायी पालख्या देखील शिर्डीकडे मार्गक्रमण करतात, तर काही पालख्या ज्या आहेत त्या दाखल देखील झालेल्या आहेत। आता आपण आहोत गुरुस्थान मंदिराजवळ, जे साईबाबांचं गुरुचं स्थान आहे। त्या ठिकाणी भाविक आज दर्शनासाठी गर्दी करतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर साई समाधी असेल किंवा गुरुस्थान मंदिर असेल, अशा अनेक ठिकाणी भाविक जे आहेत आज नतमस्तक होत आहेत। साईबाबांनी जे आपल्या गुरुचं स्थान आहे म्हणून संबोधलं, त्याला गुरुस्थान मंदिर म्हणून संबोधलं जातं आणि दरवेळेस साई समाधी मंदिरात आल्यानंतर भाविक चावडी, द्वारकामाई आणि त्यासोबत गुरुस्थानचं दर्शन घेत असतात। खरं तर आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं राहणार आहे। त्यासोबत जी VIP ब्रेक दर्शन व्यवस्था आहे ती आज बंद ठेवण्यात आलेली आहे। दर्शन रांगेमध्ये देखील भाविकांची आलोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आज जो गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असल्यानं पहाटच्या काकडी आरतीनंतर साईंची प्रतिमा, वीणा आणि पोथीची भव्य शोभा मिरवणूक जी आहे ती साई समाधी मंदिरापासून काढण्यात आली होती आणि द्वारकामाईमध्ये पोहोचल्यानंतर तेथे जो पारायण सुरू होतं ते आज समाप्त झालं। एकंदरीत जर बघितलं तर 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो शिर्डीमध्ये साजरा केला जातो। साईबाबांच्या हयातीपासून हा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आजही ही परंपरा साईबाबा संस्थाननं जपलेली आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभरामध्ये 3 लाखाहून अधिक भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा साईबाबा संस्थाननं व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन अभिजितसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।